आता ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे, हा विमानाची बॉडी काय असते, ॲल्युमिनियम अलॉय असते. त्याचं मेल्टिंग पॉईंट किती आहे, 635 डिग्री सेल्सिअसचं मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते. हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे. त्याच्यानंतर टायटेनियम, स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं. हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे. हा किती डिग्रीला मेल्ट होतो, 1670 डिग्रीला मेल्ट होतो. त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे. आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल, ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे, असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. पुढं आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स, हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे. इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढे